अंजली दमानियांकडे खराच्या सीडीआर आल्यानं राज्यातलं राजकारण हे चांगलंच तापलं। एकनाथ शिंदे यांच्यासह रुपाली चाकणकर आणि काही नेत्यांच्या खरातसोबत झालेल्या संवादाचे डिटेल्स त्यांनी दिले। अंजली दमानियांच्या दाव्यानंतर त्यांच्याकडे नेमका सीडीआर आला तरी कुठून, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला। यावरून अंजली दमानियांनी उत्तर दिलं, मी अनधिकृत गोष्टी मागत नाही, माझ्याकडे माहिती आली ती यंत्रणांना पाठवली, खाजगी गुप्तहेरानं सीडीआर दिले, चौकशी करायची तर करा, असं दमानिया म्हणाल्या। यावेळी दमानियांनी सुषमा अंधारेंवरही निशाणा साधला। तर सीडीआर देणाऱ्यांची आणि नावं समोर आली तर त्यांची चौकशी करा, अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली। त्यांनी दमानियांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं। 1 तारखेला दुपारी 12च्या आसपास मला एका व्यक्तीचा मेसेज आला, माझ्याकडे अशोक खरातांची काही माहिती आहे, मला ती तुम्हाला द्यायची आहे, म्हणून त्यांनी मला कॉल केला। आता खरातांची माहिती देत आहेत म्हणून मी त्यांचा कॉल ॲक्सेप्ट केला आणि मला असं वाटतं की माझ्याकडे अशोक खरातांचा सीडीआर आहे, तो मला तुम्हाला द्यायचा आहे। प्रश्न विचारला मी की तुम्ही कोण, तर म्हणे मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे, आणि त्यांनी मला त्याचं नाव सांगितलं, त्याच्या कंपनीचं नाव सांगितलं की ज्याने सीडीआर काढले त्याची तर चौकशी झालीच पाहिजे की त्याला सीडीआर कसे मिळाले। पण ज्याचे सीडीआर निघालेत, कारण ज्या अर्थी दमानिया इतक्या वेळा म्हणतात त्या अर्थी दमानियांचं म्हणणं त्याच्यात काही तथ्य असेल, तथ्य नसेल तर दमानियांवर कारवाई होईल, पण तथ्य असेल तर ते दुर्लक्षित करण्यासारखं नाही। त्यामुळे एकनाथ शिंदेंची चौकशी SIT करणार आहे का? काल बोलताना मी सिलेक्टिव्ह, तर मग मिलिंद नार्वेकरांचा नंबर आला, 8 कॉल आले, मागितले, तुम्ही मागणी केलीत त्यांच्या चौकशीची? काय बोलता तुम्ही अंधारेबाई? आणि जेव्हा बघावा तुमचा विषय काय, लढायचे कोणाविरुद्ध? खरातांविरुद्ध। मी नुसतं माझ्याकडे आलेली माहिती दिली तर लगेच वरखाली व्हायला लागल्या, दमानियाबाई अमुक, दमानियाबाई तमुक, दमानियाबाई तुम्ही हे नाही केलं, दमानियाबाई तुम्ही ते नाही केलं। खड्ड्यात जाऊ दे तुमचे सगळे विचार, तुमच्या खिशात ठेवा। कुणीही असेल तर गय करू नका, अगदी माझ्या पक्षाच्या माणसाची सुद्धा तुम्ही चौकशी करा, कारण मला माझ्या माणसांवर विश्वास आहे, पण तरीही तुम्ही चौकशी करा, त्यांची सुद्धा चौकशी करा। पण सगळ्यात महत्त्वाचं, जर 13 कॉल अशा माणसाला जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडून होत असतील आणि त्यात 21 मिनिटांचं संभाषण असेल तर हे गंभीर आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघातावरून अंजली दमानियांनी खळबळजनक दावा केला। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर पैशांच्या व्यवहारांचे मेसेज आले होते, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केला। समता पतसंस्थेकडून खरातला अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी आणि नंतर सतत मेसेज पाठवले जात होते। समता पतसंस्था आणि अशोक खरात याचा काय संबंध आहे, असा सवाल अंजली दमानियांनी उपस्थित केला। तर अजित पवारांच्या अपघाताशी समता पतसंस्थेचा संबंध असण्याची दाट शक्यता असल्याचं अंजली दमानिया म्हणाल्या। 27 जानेवारी म्हणजे अजित पवारां गेल्याच्या, त्यांचा अपघात झाल्याच्या 1 दिवस आधी 17 SMS होते समताचे। 28 जानेवारी ज्या दिवशी अपघात घडला त्या दिवशीचे 19 मेसेज आहेत, जेवढे कधी महिन्याचे पण नाही यायचे तेवढे एक दिवसात समताकडनं मेसेजेस आलेले आहेत। म्हणजे याच्यात काय झालं हे SIT कडे मी देऊन याची पूर्ण चौकशी व्हावी, ही मागणी मी करणार आहे। अजित पवारांच्या अपघाती निधनाशी काही संबंध असावा असं तुम्हाला शंका वाटते? दाट शक्यता आहे आणि ती शोधली गेली पाहिजे, कारण अमुक दिवशी जेवढे मी तुम्हाला जसं म्हटलं सगळ्या महिन्याचे किती आहेत ते बघितले, महिन्याभरात सुद्धा 8च्या वर नव्हते, हे दिवसाला 19 आलेत। आणि जसं मी म्हटलं 27ला 17, 28ला 19, हे कसे आले एवढे मेसेजेस? काय ट्रान्झॅक्शन झालेत त्या समता पतसंस्थेत, या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत आणि ते येतील। अंजली दमानियांच्या आरोपानंतर आमदार रोहित पवारांनी काय ट्विट केले ते आपण पाहूया। अजितदादांच्या अपघाताच्या 1 दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी समता पतसंस्थेत भोंदू खरातचे आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती अंजली दमानियांनी दिली। आधी अजितदादांच्या घराबाहेर झालेला जादूटोणा आणि आता अंजली दमानिया यांनी दिलेली माहिती।
भोंदू खरातचा BSR कंपनीच्या विमानांमधून अनेकदा झालेला प्रवास आणि त्याचे अनुयायी, हे सगळं बघता दादांच्या अपघाताशी खरातचा संबंध आहे का या संदर्भात संशय अधिक गडद होतोय. दादांच्या घातपाताची चौकशी करताना CIDनं खरातसह त्याच्याशी संबंधित लोकांचाही तपास करायला हवा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.